पंकजा मुंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पंकजा मुंडे या जरी विधानसभेमध्ये त्यांचा परळीमध्ये पराभव झालेला असला तरीसुद्धा त्यांचा प्रभाव जो आहे तो बहुतेक ओबीसी बहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। बीडमध्ये लोकसभेच्या एका बीडच्या जागेमध्ये जवळपास 6 आमदार तिथून निवडून येतात, म्हणजे 6 विधानसभेच्या जागा आहेत। त्यामध्ये गेवराई आहे, माजलगाव आहे, बीडची जागा आहे, आष्टीची जागा आहे, केजची जागा आहे, परळीची जागा आहे। आता या सगळ्या मतदारसंघांमध्ये वंजारी समाज जो ज्या समाजातून मुंडे परिवार येतो त्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे पंकजा मुंडे या जर भाजपसोबत राहिल्या किंवा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जर एकत्र राहिले तर त्या मतांमधली विभागणी टाळणं हे भाजपला सोपं जाईल। भाजपसाठी मतविभागणी टाळणं हे आत्ताचं सर्वात मोठं आव्हान आहे। पंकजा मुंडे यांनी जर वेगळा विचार केला किंवा पंकजा मुंडे जर या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या किंवा पंकजा मुंडे यांनी जर धनंजय मुंडेंसोबत किंवा धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसोबत जुळवून घेतलं नाही तर त्याचा थेट फटका जो आहे तो या लोकसभेच्या निवडणुकीवरती होणार आहे। आणि सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजपचं लक्ष जे लागलेलं आहे ते त्यांना लोकसभा निवडणूक एक हाती जिंकायची आहे। म्हणजे राजीव गांधी यांनी जो विक्रम केलेला होता 400 जागांचा तो मोडीत काढण्याचं स्वप्न जे आहे ते भाजपच्या नेतृत्वानं बघितलेलं आहे आणि अर्थात त्याची सुरुवात जी आहे या 3 राज्यांमध्ये जी कमाल भाजपनं करून दाखवली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये, तिथून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, पंकजांचा केवळ प्रभाव जो आहे तो याच भागात आहे का तर तसं नाही आहे। पंकजा मुंडे यांचा प्रभाव हा बीड जिल्ह्यासकट लातूरमधील काही मतदारसंघ, परभणीमधील काही मतदारसंघ आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचे काही मतदारसंघ इथं सुद्धा आहे। म्हणजे पाथर्डीमध्ये मोनिका राजळे निवडून येतात, तिकडे रत्नाकर गुट्टे जे होते ते जेलमध्ये बसून निवडून आले का तर त्यांच्यासाठी केवळ पंकजा मुंडेंनी प्रचार केलेला होता। म्हणजे अशी अनेक उदाहरणं देता येतील की जिथं पंकजा मुंडेंच्या प्रभावामुळे भाजपच्या 4 जागा जास्त निवडून आल्या। पंकजा मुंडे जरी परळीत ठरल्या असल्या तरी पंकजा मुंडेंनी 10 ते 15 मतदारसंघांमध्ये झंझावती प्रचार करून आपले जास्तीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते। हे 2019 मधली परिस्थिती ही नाकारता येणारी परिस्थिती नाही आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये पंकजा मुंडे यांना दूर ठेवणं हे भाजपला परवडणारं नाही आहे। आता भाजपच्या गणितानुसार लोकसभेची जी निवडणूक आहे बीडची, त्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना तिथं उभं करायचं अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र त्या चर्चेला कुणीही अद्याप दुजोरा दिलेला नाही। मात्र पंकजा मुंडेंनी आपल्या सावरगावमधल्या मेळाव्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही स्थितीमध्ये मी प्रीतम मुंडे, त्यांच्या ज्या भगिनी आहेत, ज्या 2 वेळच्या खासदार आहेत, त्यांना राजकीय विस्थापन करून मी इथून निवडणूक लढणार नाही। आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन कसं करायचं हा सर्वात मोठा तिथला मला असं वाटतं कळीचा मुद्दा आता झालेला आहे। आता या परिस्थितीमध्ये जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले तर त्यातून मार्ग काढणं जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये सोपं जाईल आणि म्हणूनच पंकजा मुंडे केवळ लोकसभेसाठी आपल्यासोबत असणं गरजेचं नाही तर विधानसभेसाठी सुद्धा त्या भाजपच्या सोबत असणं गरजेचं आहे। त्यांनी धनंजय मुंडे आणि ते एकत्र राहिले तर भाजप आणि राष्ट्रवादी हे जे 2 सध्याचे मित्रपक्ष म्हणजे अजित पवार गट हे जे सोबत आलेले आहेत त्यांना बूस्टर मिळेल। इतकंच नव्हे तर पंकजा मुंडे यांच्या एकत्र येण्यामुळे शिवसेनेला सुद्धा मराठवाड्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा मराठवाड्यामध्ये मोठा फायदा होईल। म्हणजे अशी तिहेरी फायदा जो आहे तो पंकजा मुंडेंच्या सोबत येण्यामुळं या भाजपला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला होणार आहे। आता त्यातली गंमत अशी आहे की पंकजा मुंडेंना जे हवं आहे राजकीयदृष्ट्या ते त्यांना मिळणार का तर पंकजा मुंडेंना जे हवं आहे ते मिळणार का याचं उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेलं आहे। पहिल्यांदाच गेल्या 2-3 वर्षांमध्ये ते जाहीर प्रचार सभेमध्ये किंवा कालच्या जाहीर मेळाव्यामध्ये ते असं म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणजे पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहोत आणि ताकदीनं उभे आहोत, तुम्ही एकत्र असेच राहावेत अशीच आमची इच्छा आहे। आता याचा अर्थ असा आहे की या वेळेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या एकत्र येण्यामुळे जर या 3 पर्यायानं लोकसभेमध्ये फायदा होणार असेल आणि त्याचा विधानसभेमध्ये सुद्धा फायदा दिसणार असेल तर कुठल्याही स्थितीमध्ये तिथे या सगळ्या परिस्थितीला विपरीत सिच्युएशन निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे सावध भूमिका घेताना दिसत आहेत। आता अर्थात गेल्या 3-4 वर्षांपासून ज्या राजकीय विजनवासात आहेत पंकजा मुंडे त्यांचं पुनर्वसन कसं करणार याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही आहे। अर्थात त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून काम बघत होत्या, अर्थात सहप्रभारी म्हणून, मात्र तिथं त्यांना जास्तीची जबाबदारी कुठलीही देण्यात आलेली नव्हती। मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा काही फार रोल राहिलेला नव्हता।
महाराष्ट्राच्या कोअर कमिटीमध्ये जरी त्या असल्या तरी महाराष्ट्राच्या भाजपच्या कोअर कमिटीमध्ये सुद्धा त्यांच्या महत्त्वाचा रोल राहिलेला आपल्याला बघायला मिळाला नाही. किंबहुना महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेपासून सुद्धा पंकजा मुंडेंना दूर ठेवण्यात आलेलं होतं. एकेकाळच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधला चेहरा असलेल्या पंकजा मुंडे गेल्या 4 वर्षात भाजपच्या राजकीय प्रवासामध्ये कुठंतरी बाजूला पडल्याचं चित्र बघायला मिळालेलं होतं. आणि मग याच वेळेला धनंजय मुंडे यांचं महत्त्व वाढलेलं आपल्याला बघायला मिळालं आहे. धनंजय मुंडे हे जितके अजित पवार यांच्या निकट आहेत तितकेच ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाच्याही जवळ आहेत. कारण ते त्यांच्या राजकारणाची सुरुवातच भाजपमधून झालेली आहे. भाजयुमोचे अध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची जी जवळीक आहे ती जवळीक सर्वांना सर्वश्रुत असली, म्हणजे राजकीय वर्तुळात ही जवळीक खूप लोकांना माहिती आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये जर केवळ पंकजा मुंडे दूर राहिल्या तर मात्र त्याचा मोठा फटका राजकीयदृष्ट्या भाजपला सहन करावा लागू शकतो. अर्थात पंकजा मुंडे काही विपरीत निर्णय घेणार का त्याबद्दल त्यांनी कधीही आपले थेटपणे भाष्य केलेलं नाही आहे. त्यांनी कधीही आपल्या भविष्यातल्या प्लान्सबद्दल थेटपणे भाष्य केलेलं नाही आहे. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय राजकीय नेते घेतात आणि तशा पद्धतीचं सूचक वक्तव्य मात्र त्यांनी केलेलं आहे. आता त्यामुळं प्रीतम मुंडे यांना लोकसभा मिळणार का, की पंकजा मुंडे यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार? परळीमध्ये एकत्रित तिकीट वाटपामध्ये पुन्हा धनंजय मुंडे यांनाच ती जागा सुटली जाणार का? मग पंकजा मुंडे नेमक्या कुठून लढणार? हे सगळे प्रश्न जे आहेत हे अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची सध्या तरी उत्तरं नाही आहेत आणि भाजपच्या नेतृत्वाला आत्ता या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये रस कमी आहे. त्यांना रस आहे तो इथल्या जागा वाढवण्यामध्ये,